मनावर कसं घेणार? मनावर घेण्याची ही योग्य वेळ नाहीये. हीच करेक्ट वेळ आहे सई. दिस इज द राईट टाइम. सई अगं खाली ये लवकर. हो आई आले. सई थांबा ना. सई प्लीज. सई प्लीज थांबा ना. आता लवकर आवरून खाली मी आहे खाली. लवकर आहे. सई थांबा. अरे यार आई पण ना आधी मनावर घ्यायला सांगते आणि मग स्वतः हाक मारून साईंना बोलून पण घेते. काय असं कसं होणार आहे? चला उठा आता. बोर. हे नक्की काय होत चाललंय? मला का सारखं त्याला भेटावंसं वाटतंय, त्याच्या आसपास असावंसं वाटतंय, तो जवळ असल्यावर सेफ वाटतंय. त्याचा विचार मनातून जातच नाहीये. करू तरी काय मी? आज तर ऑफिसला पण सुट्टी आहे. आता कशी भेटू त्याला? माई माई लवकर ये. माई माई लवकर ये इकडे. अगं हो हो काय झालं काय? माई मला जॉगिंगला जायचंय. पटकन माझा ट्रॅकसूट रेडी करतेस? तू आत्ता जॉगिंगला जाणार आहेस? बाहेर बघ किती आभाळ भरून आलंय. जोराचा पाऊस पडेल असं वाटतंय. तू ऐक माझं, तू आत्ता बाहेर जाऊ नकोस. काय करायचं तो व्यायाम घरीच कर ना. माई प्लीज उगाच आर्ग्यू करू नकोस ना. जेवढं सांगितलं तेवढं काम कर. जा पटकन जा ना प्लीज. पावसात गेलीस तर भिजशील ना, आजारी पडशील. नको आता जाऊ. ऐक माझं, मी ठीक आणते तुझं कपडे. लिखा. बहिणी मला पण इडली दे ना. बर. माझी कॉफी कधी आणणार आहे? थँक्यू. दे ना लवकर. सॉरी आज कॉफी मिळणार नाही. का पण? हे काय? आणि का पण म्हणायची काही गरज नाहीये. आज सगळ्यांसाठी मसाले दूध केलंय. आज सगळ्यांनी मसाला दूधच प्यायचं. घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चला नाश्ता झालाय. मी आलोच. अरे देवा, तुम्ही कुठे चाललात सर? अशी का बोलते तू माझ्या बरोबर? जॉगिंगला चाललोय. अच्छा जॉगिंगला. पण आज जायचं नाही. का? मी सांगते म्हणून. अगं एका तासात परत येईन मी. आणि ऑलरेडी एक वीक झाले मी काहीच एक्सरसाइज केली नाही. ग येतो ना पटकन. नाही आज कोणीही कुठेही जायचं नाही. अरे आई काय चाललंय तुझं? हा काय प्रॉब्लेम काय? हा दादा हिचं काहीतरी बिनसलंय आज. म्हणजे तुला जॉगिंगलाही जाऊ देत नाहीये, मला कॉफी सुद्धा नाही दिली. चुप. अगं का गो पण असं काहीतरी स्पेशल आहे आज. मसाला दूध अँड ऑल.
बापरे, काय असं काय स्पेशल आहे जरा आम्हाला पण सांग. अरे काय झालं आज ना. जानकीताई, येऊ का? अरे गुरुजी आलात तुम्ही. तुमचीच वाट बघत होतो आम्ही. आले, बरं झालं. या या या. नमस्कार करते. हा सुखीरा. या ना, तुम्ही पण आमच्या बरोबर नाश्त्याला बसा. नाही नको, मी करूनच आलोय. बरं बसा तुम्ही, मग मसाला दूध चालेल ना. नाही नाही, सई? अजिबात नको, आहे मी. बरं या. बसा. आई, सांगते. अरे बाबांनी आणि मी ठरवलंय की घरात वास्तू शांत करून घ्यायची. इथे आल्यानंतर फक्त कलश पूजनच केलं होतं ना आपण, म्हणून गुरुजींना बोलवून घेतलं आज. हो, आणि आता आपल्याला इथे येऊन बरेच दिवस झालेत ना, त्यामुळे आता चांगला मुहूर्त शोधून आपण वास्तुशांत घालून टाकूयात. गुड गुड आयडिया. ऍक्च्युली खरंच खूप ग्रेट आयडिया आहे मम्मा. त्या निमित्ताने तुझ्या हातचा शिरा तरी खायला मिळेल. खाण्यापलीकडे काही सुचतं का तुला? गुरुजी, एखादा चांगला मुहूर्त बघून सांगा ना जरा. हो, अरे वा, उद्याचाच मुहूर्त एकदम उत्तम आहे. अगं बाई, उद्या लगेच? बेस्ट आहे, बेस्ट आहे, उद्याच बेस्ट आहे. एनिवे मला उद्या पण सुट्टी आहे आणि बाबा आणि ओमी पण उद्या घरीच राहतील. करेक्ट आहे, उद्या करून टाकूयात. अरे पण उद्याच्या उद्या सगळी तयारी करायची म्हणजे. आई, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही काय एवढा लोड घेताय, आम्ही मिळून करू सगळं. हा, आणि मी तर म्हणतो तुम्ही फक्त घरी प्रसादच करा. बाकी सगळे जेवण आहे ना ते आपण बाहेरून मागू, ऑर्डर करू. काय म्हणताय? हो, perfect. हा, आई, तुम्हाला आणि बाबांना ना पूजेला शांतपणे बसता येईल. एक्झॅक्टली. मी आणि बाबा नाही, तू आणि देवांशनी बसायचे पूजेला. ओ हॅलो, या घरात एक न्यू कपल पण आहे, विसरताय का तुम्ही? या पूजेचा चान्स मला आणि ओंकारलाच मिळाला पाहिजे. अंजली, तो चान्स नाही, मान असतो आणि तो मोठ्यांनाच मिळतो. ओमी, बहिणी, काय चुकीचं बोललोय मी? अंजली, पूजेला दादा आणि बहिणीच बसतील. तुम्ही ना नेहमी असंच करता. ही मुलगी पण ना. गुरुजी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे उद्याच करूया पूजा. बरं, मी काही यादी लिहून देतो, तेवढी सामग्री तुम्ही आणून ठेवा. हो, बऱ्याचशा गोष्टी घरातच आहेत. शमिका, आलीस बाळा? काय माई, तुझा प्रोटीन शेक आणलाय, तयारच ठेवला होता. आल्याला लगेच लागतो ना तुला. बरं ठेव इथे आणि जा. लगेच पिऊन घे ग, नंतर विसरून जाशील. आणि हे काय, आल्याला जशी का पडलीस? हे बघ काय, भिजलीस ना,
तरी मी तुला म्हणत होते जाऊ नकोस, पाऊस येतोय. ऐकतच नाही ही मुलगी. बरोबर आहे माई, मी जायलाच नको होतं. उपयोग तरी काय झाला जाऊन? ज्याच्यासाठी गेले तो तर आलाच नाही. असंच तर होता नेहमी. आधी एक्सपेक्टेशन्स आणि मग त्या पूर्ण नाही झाल्या की डिसअपॉइंटमेंट. हे घे, केस पुसून घे आणि ते ओले कपडे बदल, नाही तर आजारी पडशील. माहितीये ना किती पटकन सर्दी खोकला होतो तुला. स्टॉप इट माई, जस्ट स्टॉप इट. काहीही गरज नाहीये हे सगळं करायची. मला कोणीही माझी काळजी घ्यायला नकोय. आणि ही गोष्ट मी 1000 वेळा सांगितली, तरी तुम्ही लोक का छळता मला? हा, का छळता? माई, मी एकटी अगदी सुखी आहे. ओके, मला कोणाचीही गरज नाहीये. मी मुद्दामच कोणावर जीव लावत नाही, कारण शेवटी ते लोक मला सोडूनच जातात. आणि एक ना एक दिवस तू सुद्धा मला सोडून जाणार आहे, मला माहितीये. त्यापेक्षा जा ना, तू आत्ताच जा. शंभू बाळा, शांत हो. नाही प्लीज, तू जा ना प्लीज, आत्ता इथून जा. जा, जस्ट गो. फुलं बाबा म्हणाले की ते सकाळी घेऊन येतील फ्रेश. ठीक आहे. आणि रांगोळीचं काय? रिया काढेल ना. रिया? हा, रिया देऊ आपण ते काम. चालेल, ठीक आहे, काय हरकत नाही. आणि सजावट राहिली त्याचं काय? ते मी आणि मम्मी बघू, डोंट वरी. बरं, ठीक आहे. मग आता पूजाची बाकी सगळी तयारी मी आणि आई करू. आता फक्त राहिलंय केटरर्स, तर त्यांना ऑर्डर देऊन टाकू. ते झालंय सगळं ऑलरेडी. पूजा सुरू राहील तेव्हा सगळं जेवण रेडी असेल, डोंट वरी. काय सांगताय? म्हणजे मी कामं सांगायच्या आधीच तुम्ही सगळी कामं करून टाकली? कोण आहे मी? तुमचा नवरा आहे, मग काय. चला, म्हणजे एक एक कामं आपण मार्गी लावतोय. झालं ना आता? हो, झालं कुठे? गेस्ट लिस्ट राहिली आहे ना साई. अरे हो, खरंच ना. बरं सांगा, कोणाकोणाला बोलवायचं? म्हणजे तुमचे मित्र मैत्रिणी सगळ्यांची नावं सांगा. नाही, त्यांना नको. त्यांना आपण कधीतरी नंतरच जेवायला बोलूया. ठीक आहे. मग शमिका मॅडमला बोलूयात ना? कशाला? कशाला म्हणजे मागेच तुम्ही म्हणाला होतात ना, काहीतरी कारण असेल तरच बोलवू शकतो आपण. आता यापेक्षा चांगलं कारण काय असू शकतं? नाही, ते बरोबर आहे, पण नको. ते खूप ऑड होतं. आय मीन, एकतर त्यांना आवडत नाही हे पर्सनल आणि प्रोफेशनल मिक्स केलं. ऑफिसमध्ये पण ते अशा जरा डिस्टन्सच ठेवतात सगळ्यांपासून. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण मला असं वाटतं ना देवांश, जर आपली जेव्हा पर्सनली त्यांच्याशी चांगली ओळख होईल ना, तेव्हा प्रोफेशनली पण काम चांगलं होऊ शकतं. बोलवा ना त्यांना प्लीज, माझ्यासाठी. ठीक आहे, फाईन, विचारतो. आत्ता विचारा. आत्ता? हो, फोन करा लगेच. हो सई, करा ना प्लीज. ठीक आहे, फाईन, वेट. हॅलो. हॅलो, हाय शमिका मॅम. जरा बोलायचं होतं, 2 मिनिटं आहेत तुमच्याकडे? हो, जरा बिझी आहे, पण बोल ना, काय झालं? ॲक्च्युली आमच्याकडे पूजा ठेवली आहे, सो आम्ही असं विचार करत होतो की तुम्हाला पण आमच्या घरी इन्व्हाइट करूया त्या पूजेकरता. सो उद्या यायला जमेल का तुम्हाला घरी? उद्या जरा मीटिंग्स होते. बरं ठीक आहे, मी बघते काय फिगर आउट होऊ शकतं. मी ट्राय करेन. ओके, फर्स्ट क्लास. बघा, म्हणजे जमलं तर याच. सई आणि मला खरंच खूप आवडेल जर तुम्ही आलात तर. शुअर. या, थँक्यू सो मच. बाय. बाय बाय. Oh my God, I don't believe this. मी तुला भेटण्याची संधी शोधत होते आणि तू स्वतः मला फोन करून घरी इन्व्हाइट केलंस. आय थिंक आपलं भेटणं हीच डेस्टिनी आहे देवांश. मी हलवू नको. मी यार, मला सवय नाही या सगळ्या गोष्टींची, तर प्लीज हलवू नको. आणि जरा तिकडे रिलीज कर थोडंसं. हां, असं. हां, जरा. हां.
तू जरा वर पकड ना, जरा वर पकड. अरे अजून किती वर? बघ ना, इथेच मला सरळ वाटत नाही. अरे दादा बांधून टाक ना, माझे हात दुखतायत आता. अरे थांब ना, मला आधी सैन कडनं कन्फर्म तर करू दे सरळ आहे की नाही ते. अरे मी सांगतोय ना, अगदी स्ट्रेट आहे, तू बांध बिंदास. तुम्ही दोघं जरा बडबड बंद कराल का? मला रांगोळी मेकिंगचा व्हिडिओ काढायचा आहे. एरिया तू गप्पा. तू गप्प बस, मी व्हिडिओ काढते ना. सई लवकर या ना प्लीज. हा आले. सई लवकर या ना प्लीज. सई आले आले देवांश आले. सई आले आले. किती गोंधळ घालताय तुम्ही, काय झालं? बरं झालं आली. मला सांग ना, ह्या साईडला कुठला कलर भरू? ए रिया, तुझं काय? आधी मी आवाज दिला ना सईंना. सई आधी तुम्ही मला सांगा, हे तोरण सरळ आहे की नाही? हो हो हो. वहिनी आधी तू मला सांगा, ह्याच्याकडे लक्ष नको देऊ. अगे आधी मी आवाज दिला ना त्यांना, आणि आम्ही हवेत उभे आहोत, कळतोय ना तुला? सई मला सांगा, तोरण सरळ आहे की नाही? ए, तू गप ग. सई थांबा थांबा थांबा, किती गोंधळ घालताय तुम्ही दोघंही. असं एकत्र बोलत राहिलात तर मी कोणाकोणाच्या प्रश्नांची उत्तरं नाही, देणार? आधी माझं द्या. देणार. थांबा, आधी रियाला सांगणार आहे. रिया? आलेच. अरे बर. हा सांग, इकडे कुठला कलर भर? छान रांगोळी काढलीस ग. काही रंग कुठे भरायचा ते सांगायचं ना. हे बघ, इथे लाल भर आणि तिथे गुलाबी. छान वाटेल. मस्त झाली रांगोळी. थँक्यू वहिनी. अरे वा, चांगले कष्ट घेतले ना तुम्ही तोरण बनवायला. पण त्यात ना तुम्ही एक महत्वाची गोष्ट विसरला. काय 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 विसरलो त्यात? काय म्हणजे काय? आंब्याची पानं लावली नाहीये तुम्ही तोरणाला. आणि कोणतंही शुभ कार्य करायचं असेल तर आंब्याची पानं लावावी लागतात. ती कुठे आहेत? विसरलो, आम्ही विसरलो. माझ्या लक्षात होतं, त्यामुळे सकाळी जाऊन मार्केट मधनं घेऊन आलेलो आहे आंब्याची पानं. लव यू बाबा. Yes, love you बाबा. थँक्यू सो मच. बेस्ट. ए ओमी, अरे अंजली कुठे आहे? सकाळपासून ती मला दिसलीच नाहीये आणि नाश्त्याला पण नाही आली. कुठे असणार वहिनी? रूम मध्ये मेकअप करतीये ती. बापरे, मेकअप करते म्हणजे डायरेक्ट आता उद्याच येते वाटतं. बरं, तुमचं चालू द्या. आंब्याची पानं लावून घ्या. हा, मी आले. तुझं काय झालं होतं? अंजली बोल. हा तुला सांगते मॉम, माझी ना इच्छाच नाहीये रेडी व्हायची. काय उपयोग आहे रेडी होऊन? शेवटी पूजेला द ग्रेट सई आणि द ग्रेट देवांशच बसणार आहेत ना. अगं मॉम, तो हिंदोळा ना मला तोंडावर नाही म्हणाला. दादा आणि वहिनीचा ना स्पून आहे नुसता. मग आता काय करणार? तुझा नवरा तुला काही केल्या भाव देईना. आता जे काय करायचंय ना, ते तुझं तुलाच करावं लागणार आहे. कळतंय का तुला? तू तर काही बोलूच नकोस ग मॉम. तुला म्हणाली साध्या पूजेला आहे तर मला सपोर्ट करायला तुला पूजेला पण येता नाही येते. अरे ते किती अलोन फील करते मी, माहितीये का तुला? या घरात ना रिस्पेक्टच नाही देत ग कोणी मला. या घरातल्यांना ना सई सोडून दुसरं कोणी दिसतच नाही. येऊन जाऊन आपली सई सई आणि सई. तू बघ, अशी जिरवणार आहे ना एक दिवस मी त्या सईची, की तुम्ही सगळे असं बघत राहाल माझ्याकडे. हेच हेच दर वेळेला ना मी तुला हेच सांगत असते. दर वेळेला काहीतरी काड्या करायला जातेस आणि तू तोंडावर आपटतेस की नाही? आईच्या घड्यावर पाणी आहेस तू अंजली. अगं किती वेळा तुला सांगितलंय, या अशा छोट्या छोट्या खेळी खेळत बसण्यापेक्षा तू जे नाटक करतेस ना ते उघडं पडणार नाही याची काळजी घे. मी सुद्धा आले असते आज तिकडे, पण नेमकं त्या राजश्रीचं लग्न आहे. हे ऐकत नाहीत ना, यांचं म्हणणं त्या लग्नाला गेलंच पाहिजे. यांना तर आपल्या पोरीपेक्षा दूध जगाचीच पडलेली. आता माझा आई ती बॉक्केटवाली चावी देऊन गेली होती ना तुला, त्याचं काय झालं? हो मग काय झालं त्याचं? हो काय त्याचं काय झालं? यार काहीच नाही झालं मॉम पुढे. ती माझी सासू मम्मी काय क्लूज देत नाहीये ग. नाही पण असं करून नाही चालणार अंजली. सुगावा तर लागलाच पाहिजे, दुसरा काही पर्यायच नाहीये. त्या घरात तुला राहायचं असेल आणि टिकायचं असेल तर जरा हातपाय हलव, जरा डोकं चालव. बसले नुसती शॉपिंग करत. मग तू परत माझ्या शॉपिंगवर का घसरतेस? मग काय बोलू? काय उपयोग झाला? एवढी 2-4 खोकी काय ती ब्युटी प्रॉडक्ट्स घेतलीस? 2 खोकी तर मीच घेतली त्यातली.
तो नवरा तर काय तुला बधे ना. आधी त्याला खोळ्यात घे, मग सगळं सोपं होईल. कळतंय का तुला? एक तर ती डॉक्टर बसलीये डोक्यावर. तू सईच्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलीयस का मग? मला चिअर करायचं सोडून तू तू लेक्चर काय देतेस? बोर करतेस तू मला. हेच तर चुकतं ना तुझं. तू केवढ्या मोठ्या अडचणीत अडकू शकतेस याची कल्पना आलीये का तुला? प्रेग्नंट असल्याचं नाटक करतेस ना, ते नाटक जर उघडं पडलं ना तर ते जहागीरदार हाताला धरतील आणि बाहेर काढतील. मग काय करणार आपण? ती वेळ येऊ नये म्हणून तुला आत्ताच धारेवर धरली पाहिजे मला. नाही येशील माझ्या घरात आणि मग काय करू मी? कुरवाळू तुला? येऊ घरात? मॉम तू एक काम कर, तू ना फोन ठेव. मला ना बोलायचंच नाहीये तुझ्याशी. सगळं माझा ऑरा निगेटिव्ह करून टाकलास तू. तुझ्याकडे पॉझिटिव्ह असेल ना काही बोलायला तेव्हा फोन कर मला. ओके बाय. अंजली तू शांत डोकेन ठेवला फोन. वेळ लागलाय मॉम. मला ऐकवते अंजलीला. तसं अशी चिरवते ना आता बघाच. अंजली सगळे बाहेरच म्हणजे हाच चान्स आहे त्या पोपकटवालीने दिलेल्या चावीची लॉक शोधण्याचा. मौके पे चौका मार लेते हैं. आई इकडे या ना लवकर. काय ग बाळ? आई ऐका ना, चांदीची भांडी कुठे ठेवलीत मला आठवत नाहीये. नाही म्हणजे तुमच्या कपाटात आहे की माझ्या, मला सांगा ना प्लीज. तुझ्याच कपाटात ठेवलीत आपण. हो का? हो बरोबर. आपण ते सामान शिफ्ट करायच्या वेळेस ना ते त्या गडबडीत विसरून गेले. मी बघून येते. बाकीचं मी हो मी बघते. हो येस अंजली, या चावीचा लॉक शोधण्याचा हाच बेस्ट चान्स आहे.